नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मी ना नवीन एक फाउंडेशन घेतलं आहे, त्याचं नाव आहे खुशिया फाउंडेशन. नवीन ट्रेंडमध्ये चाललं आहे. के ब्युटीचं आहे, कॅटरीना कैफचं ब्रँड आहे. तर मी पण बाय केलं, बघू म्हटलं कसं कव्हरेज आहे याचं, कारण की मला खूप मेकअप करावा लागतो. डेली मेकअप करते मी, म्हणून मी खुशिया फाउंडेशन घेतलं आहे. तर मी याची पॅकिंग ओपन करून घेते आधी. प्रॉपर पॅकिंग तर खूप मस्त आहे. आता याचं कव्हरेज बघूया कसं आहे, कसं लुक दिसतो आहे ते. तर मी आधी पहिले ओपन करून घेतलं. फर्स्ट तुम्ही तुमचं जे टोनर वगैरे यूज करणार, टोनर, सिरम, मॉइश्चरायझर, जे तुमचं स्किन केअर असणार ते तुम्ही पहिले अप्लाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक कोणतं पण लुमी क्रीम आहे, जर तुम्हाला ग्लोईंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता. मी हे फेसेसची रोज गोल्ड क्रीम यूज करते, लुमी क्रीम. ती फर्स्ट अप्लाय करून घ्यायची आहे. प्रॉपर लावून घ्या पहिले हे आधी. मी याच्या आधी पहिलं बेस नाही यूज करायची जास्त मी मूज यूज करायची, मेकअप बेस. तुम्हाला प्रॉपर वाटायचं, त्याच्यावरती काही लावायची गरज नाही वाटायची, कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर. तर हे तसंच आहे खुशिया फाउंडेशन, पण थोडा डिफरंट लुक आहे आणि कव्हरेज पण चांगलं आहे याचं. मी याचे रिव्ह्यू खूप बघितले आहेत. तर पहिलं मी लावून घेतली लुमी क्रीम, नंतर मी लावत आहे खुशिया फाउंडेशन के ब्युटीचं. क्वांटिटी माझ्याकडून जास्त लागली गेली, कारण का फर्स्ट टाईम मी अप्लाय करत होती, मला समजत नव्हतं क्वांटिटी किती घ्यायचं. तर मी पूर्ण प्रॉपर लावून घेते फेसवरती. याच्याने काय होईल, तुमचे जे स्पॉट पण आहेत ते प्रॉपरली फेड होत आहेत, म्हणजे दिसून येत नाही आहेत की तुम्हाला ॲक्नेचे डार्क वगैरे काय आहेत असं दिसून येत नाही आहे. तर प्रॉपरली लावून ब्लेंड करून घ्या व्यवस्थित पूर्ण फेसवरती. हे एकदम इझिली ब्लेंड होतं आहे, जास्त त्याला डॅब डॅब करायची गरज पडत नाही आहे. हे बघा, माझा अर्धा फेस बघा आणि दुसऱ्या साईडचा फेस बघा, डिफरंट किती आहे त्याच्यात बघा. मेन याच्यामध्ये SPF पण आहे, हायलुरॉनिक ॲसिड पण आहे. त्याच्याने काय होईल, SPFने तुम्हाला डबल SPF लावायची गरज पडणार नाही आणि SPF पण आहे, हायलुरॉनिक ॲसिड पण आहे. तुमची स्किन हायड्रेट पण राहील पूर्ण दिवसभर. ते प्रॉपर पूर्ण फेसवरती अप्लाय करून घ्या आणि बघा डिफरंट किती माझ्या फेसवर दिसून येतो आहे. पण खूप मस्त आहे. तुम्हाला जर बाय करायचं असेल तर करू शकता. ह्याचा रिव्ह्यू खूप छान आहे, मला तर खूप आवडला आहे. फाउंडेशनपेक्षा हे बेस्ट आहे असं तर मला वाटतं. तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल, तुम्हाला बघायचं असेल यूज करून, तर तुम्ही तुमच्या नियरबाय काउंटर, ज्यांना मेकअप करायला आवडतो पण यूज करता येत नाही, जसं कसं लावायचं फाउंडेशन वगैरे, प्रायमर वगैरे, खूप सारे स्टेप असतात, तर तुम्ही नॉर्मली असं पण करू शकता. असे भरपूर ब्रँड पण आहेत. लोरियलमध्ये पण येतं खुशिया फाउंडेशन आणि के ब्युटीमध्ये, नायकामध्ये पण येतं. तर तुम्हाला जे वाटेल योग्य ते तुम्ही यूज करून घ्या. पण खूप मस्त याचा रिझल्ट आहे, मला तर वाव वाटलं. माझा फेस बघू शकता तुम्ही कसा आहे, कसा दिसतो आहे, एकदम फ्लॉलेस. एकदम टेक्स्चर बघा किती मस्त वाटतं आहे ते. आणि याच्यावरती मेन काय, याच्यावर तुम्ही कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर नाही लावलात तरी पण काही प्रॉब्लेम नाही. असं काही वाटतच नाही फेसवरती काय अजून गरज आहे अप्लाय करायची. हे यूज करा. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल लायनर, ब्लॅक कोणत्या कलरचं लावत असाल ते, लिपस्टिक, ब्लश, हायलायटर, बस झालं. अजून काय लावायची गरज नाही तुम्हाला. मला तर हे फाउंडेशन खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल माझा लूक काहीतरी चेंज वेगळं, तर तुम्ही पण यूज करू शकता. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.